नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर अशी लटकनची डिझाईन. तर लटकन बनवणार आहोत. तर जे लटकन आपण फक्त 10 रुपयाची लेस आणून अगदी दुकानातल्यासारखं 200 रुपयेवालं जसं लटकन असतं ना, तसं आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. तर आपल्याकडं जर तुम्ही शिलाईचं काम करत असाल तर छोटेसे असे तुमच्याकडं ब्लाऊज पीसचे तुकडे असतीलच. तर त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि फक्त 10 रुपयेचा लेस ह्याला लावून अट्रॅक्टिव्ह डिझाईन नक्की बनवू शकता. तर मैत्रिणीनं ही मी लेस आणलेली आहे. तर कॉईनची लेस आहे, बघू शकता. तर ही अगदी 10 रुपयाला सुद्धा तुम्हाला मिळते. तर आता ही आपण पूर्ण ह्या पिसाला लावून घ्यायची आहे तुकड्याला. तर मी किती घेतलेलं आहे बघा, असं घेतलेलं आहे मी 4 इंच आणि असं घेतलेलं आहे 7.5 इंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं इथून लेस लावायला सुरुवात करायची आहे. तर सेम मॅचिंगचा असा दोरा घ्या आणि व्यवस्थित कडेनं अशी लेस लावा. थोडं शिस्तीत असं हळूहळू लावा. तर ह्या पण साईडला अशीच आपल्याला वळवून घ्यायची आहे लेस. तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे. लेस तर आपली सर्व बाजूनी लावून झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला, हे बघू शकता. तर आता आपण ह्याचा मध्य करायचा आहे 2 इंचा आणि मध्याच्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जी आपली नॉट आहे ना, ती अशी मध्ये ठेवायची, म्हणजे त्याच कलरची नॉट घ्या. म्हणजे आता गोल्डन आपण लेस लावली आहे तर गोल्डन कलरचीच नॉट घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असं करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, पाव इंच घेऊन. तर आता बघू शकता तुम्ही, हे बघा किती छान आणि अट्रॅक्टिव्ह आपलं लटकन तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये ना तुम्ही कापूस किंवा जे तुमचे चिंध्याचे तुकडे असतात ना, ते पूर्ण घाला असे व्यवस्थित. जे काही तुमचे आपण शिलाई करून जे राहिलेले तुकडे असतात ना, ते जरी तुम्ही वापरले ना तरी सुद्धा चालतं. व्यवस्थित ब्लाऊजला असं हे करून घ्या, आतमध्ये ॲडजस्ट करून, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित ते कापड आतल्या साईडला व्यवस्थित ढकलून तुम्हाला वरून अशी टीप मारून घ्यायची आहे. तर मी छोटे छोटे जे चिंध्या होत्या त्या इथं म्हणजे आतल्या साईडला ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर तुमच्याकडं कापूस असेल किंवा छोटे छोटे असे कात्रणं असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता. तर आता आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर छोटंसं असं मी अनेक लटकन तयार करून घेतलेलं आहे, असं पीस, आणि त्याला पण अशी लेस लावलेली आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्याला पण अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता हे 2 आपले झालेले आहेत असे पीस. ह्याच्या पण मध्ये आपल्याला छोटे छोटे असे कात्रणं घालायचे आहेत छोट्या पीसमध्ये. आणि तसंच आपल्याला पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता कसे सुंदर आपले हे 2 लटकन तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथे आपल्याला हे मी असं बघू शकता सुई दोरा असे 4. तर आता आपण हे 4 पदरी दोरा घेतलेला आहे ना, असा ओवून, आणि त्याच्यानंतर हे छोटंसं जे लटकन केलेलं आहे ना, ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे.
असे 2-3 वेळा टाके घालून घ्यायचे आहेत. तिथे तुम्ही मणी पण लावू शकता जर तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर गोल्डन कलरचे मणी. तर बघू शकता किती सुंदर आणि किती छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये हे आपलं लटकन तयार होतं. ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी खूप कमी खर्चामध्ये फक्त 10 रुपयाच्या लेसपासून मी हे लटकन तयार केलेलं आहे. हे लटकन तुम्ही ब्लाऊजमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा ब्लाऊजच्या बॅक साईडला नॉट करून पण तुम्ही लावू शकता. कारण बरेच जणांना कसं असतं की भरपूर मोठ्या साईजचे लटकनंसुद्धा ब्लाऊजमध्ये जे मोठ्या वर्कवाल्या साड्या असतात ना त्या ब्लाऊजवरती बऱ्याच जणी वापरतात आणि घागरा असतो ना त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अशा टाईपचं लटकन लावू शकता किंवा एखादी छान अशी कुर्ती शिवली तर त्याला सुद्धा अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी अशा पद्धतीचं लटकन तुम्ही नक्की लावू शकता. तुम्हाला हवं असेल तर मध्ये 1-2 मणी लावू शकता किंवा एखादे छोटे छोटे पॅच पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर मैत्रिणींनो अगदी खूप कमी वेळेमध्ये खूप कमी खर्चामध्ये अगदी घरच्या जे कापड होतं त्याच्यापासूनच मी सुंदर लटकन तयार केलेलं आहे आणि अगदी खूप म्हणजे ह्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं तुमच्या ब्लाऊजसाठी, घागऱ्यासाठी किंवा कुर्तीसाठी असं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लटकन तुमच्या साध्या शिलाई मशीनवरती सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मैत्रिणींनो हे लटकन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर बघू शकता